संकेश्वर बांधा मार्ग नियमबाह्य असल्यानं टोल देणारच नाही. पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आजरेकरांची भूमिका दळणवळण मंत्र्यांकडे पोहोचवावी. टोल प्रश्नी आजरेकरांचा तहसील परिसरात धरणे. संकेश्वर बांधा महामार्गावरील टोल नाका नियमबाह्य आहे, कारण राष्ट्रीय महामार्ग 2 पदरी नसतो. या मार्गावर अनेक ठिकाणी 1 पदरी बांधकाम झालंय. अशा रस्त्याला टोल घेणं आपल्या नियमातच नाही, म्हणूनच आजरा तालुकावासीय टोल विरोध करतायत. कोणत्याही परिस्थितीत आजरेकर टोल देणार नसून आमची व्यथा केंद्रीय दळणवळण मंत्री देखील ऐकत नाहीत याची खंत आहे. जर या 2 पदरी महामार्गाला केंद्र सरकारनं निधी लावला असेल तर तो निधी महाराष्ट्र सरकारनं केंद्राला परत द्यावा आणि टोलमधून आजरा तालुक्याला मुक्ती द्यावी अशी मागणी कायम करत टोल विरोधी आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आज या पार्श्वभूमीवर टोल विरोधी संघर्ष समितीनं आजरा तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करून निदर्शनं केली. त्यापूर्वी संभाजी चौकातून अजरावत तहसील कार्यालयाकडे मोर्चा झाला. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, केंद्र सरकारच्या निधीतून मार्ग झालाय, त्यामुळे टेंडर देऊन यानंतर खासगी कंपनीला टोल वसुली करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय महामार्गाकडे सदर रस्ता वर्ग केल्यानं महाराष्ट्र सरकार असमर्थ आहे का? परिसरातील मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील आदींची या प्रश्नाकडे डोळेझाक आहे का? मंत्री मुश्रीफ, आमदार आबिटकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, पण हा प्रश्न केंद्रीय दळणवळण मंत्रीच ऐकत नसतील तर किमान आंदोलकांच्या भूमिका तिथपर्यंत पोहोचवण्याचं तरी काम करा आणि टोल सारखी अन्यायकारक वसुली थांबवा. अन्यथा टोल विरोधी आंदोलन चालूच राहील. लोकप्रतिनिधी म्हणून दिलेला शब्द पाळावा आणि आंदोलक म्हणून भूमिकाही बजावावी. प्रभाकर कोरवी, निवृत्ती कांबळे, प्रकाश मोरजकर, शांताराम पाटील, संजय तरडेकर, संजय देसाई यांनीही भाषणं केली. यावेळी वसंतराव धुरे, मुकुंदराव देसाई, आदित्य रेडेकर, सीडी सरदेसाई, विक्रम देसाई, ओमकार माद्याळकर, रवींद्र भाटले, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, गौरव देशपांडे, दयानंद भोपळे, महेश पाटील, ज्योतिबा अजगेकर, वाय.बी. चव्हाण आदी उपस्थित होते. परशुराम बामणे यांनी आभार मानले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.